तर वेलकम फूडीज, स्वागत आहे तुमचं आपल्या पुढच्या स्पॉटवर. आपण इथे आलेलो आहोत गजानन वडापावच्या समोरच आलात तुम्ही. तर शेगाव कचोरीचा अड्डा इथे शेगाव कचोरी मिळते, द स्पेशल गजानन शेगाव कचोरी. तर आपण इथे आलेलो आहोत आणि इथे बघणार आहोत की कचोरी कशी आहे ती. मी शेगावची कचोरी खाल्लेली आहे, तशीच कचोरी इथे मिळते की नाही ती बघूया. गुणवत्ता काय आहे, दर्जा काय आहे तो आपण चेक करणार आहोत. चला मित्रांनो, तुम्हाला आमचा स्ट्रीट फूडचा प्रवास आवडला असेल, हा व्हिडिओ लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा चविष्ट स्ट्रीट फूड आणि हिडन जेम्सची ठिकाणं पाहा. कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या भागातली तुम्हाला आवडणारी स्ट्रीट फूडची अशी कोणती खास ठिकाणं आहेत जी आम्ही पुढे एक्सप्लोअर करायला हवी. तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला नवीन ठिकाणे, नवीन चव आणि एक नवीन गोष्ट सापडू शकते. तसंच कोणाला एखाद्या खास ठिकाणी आमच्यासोबत फूड एक्सप्लोरेशनला यायचं असेल तर तेही तुम्ही कमेंट करू शकता. आम्हाला तुमच्याशी संपर्क करायला आवडेल आणि हा फूड प्रवास एकत्र करायला आवडेल. त्यामुळे कमेंट करायला नक्की विसरू नका, कारण कमेंट केल्यावरच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो आणि पुढचा व्हिडिओ तुमच्यासोबत प्लॅन करू शकतो. आलेलो आहोत थेट मालकांशी गप्पा मारायला, बघूया काय म्हणणं आहे त्यांचं. नमस्कार. नमस्कार दादा. तुमचं एक अल्प परिचय द्या आम्हाला. माझं नाव जय शर्मा आहे. मी शेगाव कचोरीचा ओनर आहे. शेगाव कचोरी ही आता सध्या आम्हाला तरी 50 वर्ष तरी झाली, म्हणजे माझी 4th जनरेशन आहे. म्हणजे हे जे शेगाव कचोरी आहे, तीरथराम कचोरी, शेगावला जे स्टेशनला जे कॅन्टीन होतं ते आमचंच होतं. ओके. म्हणजे तेव्हापासून ती जे चालू आलेली ठाण्यात कसं काय पोहोचलं, ती जर्नी कशी होती? ते थोडं बिझनेस एक्सपॅन्ड करता करता ते आम्ही ठाण्यात आलो. ग्रेट ग्रेट. म्हणजे शेगावच्या स्टेशन समोरची जी तीरथराम कचोरी आहे त्याचे तुम्ही ओनर आहात. येस, जे कॅन्टीन होतं ते आमचं होतं. आता तिकडे आम्ही नाहीये, पण माझे काका वगैरे आहे, त्यांचं आहे सध्या. परंपरा तुमची आहे, Yes, yes, रेसिपी yes. तुमची आहे. येस, एक्झॅक्टली. ग्रेट ग्रेट. आता तुम्हाला ठाण्यात पुष्कळ सगळे दिसेल, पुष्कळ बाजूलाही आहे. तुम्हाला ओजी वन इज दिस ओजी हेच आहे आमचं. ओके. तुम्हाला ओजीची गॅरंटी फक्त नाव आणि बोर्ड आहे आपलं. Board आहे. शेगाव कचोरी सेंटर, तीरथराम करमचंद शर्मा वर आहे बोर्डला लिहिलेलं. हे आमचं ट्रेडमार्क आहे. वरती जे लिहिलं आहे तीरथराम रामचंद्र शर्मा यांचे शेगाव कचोरी. शेगाव रेल्वे स्टेशनच्या समोर दी ओजी शेगाव कचोरी जी मिळते ती थेट आपल्या ठाण्यात अवतरलेली आहे. आणि इथे बरेच सारे शेगाव कचोरीचे ब्रँड्स आहेत, बट द ओजी वन इज दिस वन. याची ऍड्रेस आणि गुगल कॉर्डिनेट्स, गुगल मॅप्सची लिंक मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये नक्की देईन. तर किती रुपयाला विकतोय आपण? आम्ही सर जेव्हा चालू केलेली तेव्हा 5 पासून चालू केलेली. Correct. आता सध्या 18 रुपीज आहे आमची. ठाण्यामध्ये किती वर्ष झाले आपण आहोत? ठाण्याला साधारण आम्हाला तरी 15-1 वर्ष झाले. करेक्ट. 15 वर्षापासून याच ऍड्रेसवर आहोत आपण. येस, ही एक जागा आहे. 15 वर्षापासून आम्ही इकडेच आहे. आणि अजून कुठे कुठे ठाण्यामध्ये? अजून आता आमची मालतीबाई चिटणीस जवळ आहे. ओके. सेंट जॉनची एक गल्ली आहे करेक्ट. तिकडे आहे. आणि डोंबिवलीला पण आहे. डोंबिवली ईस्ट मध्ये आहे. तर तुम्ही जर डोंबिवलीमध्ये राहणारे असाल तर तिथलाही मी ऍड्रेस तुम्हाला गुगल मॅपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल. तुम्ही तिथेही जाऊन ट्राय करू शकता. सेम फॉर्म्युला आहे, सेम रेसिपी आहे, बोर्ड सेम आहे सगळं चव अजिबात बदलणार नाहीये. नाही, कारण चव की बदलणार तो नाही आम्ही याची खात्री घेतलेली आहे त्यांनी. आम्ही पर्सनली आम्ही स्वतःच बनवतो. म्हणजे मी बनवतो, नाही तर माझे बाबा बनवतात. मोस्टली माझे बाबाच बनवतात. राईट. आणि ते मग आम्ही जांभीनाक्याच्या दुकानावर नाही तर डोंबिवलीला आमचा रोज फ्रेश मसाला बनतो आणि तोच रोज डिलिव्हरी होतो. ऑब्विसली तुमच्या एवढ्या वर्षाची Yes. परंपरा आहे तर तुम्ही आणि त्याच्यामध्ये आमचं सध्या अजून सगळं काम मशिनरीने होतं. म्हणजे आता इकडे तुम्ही बघाल आमचं गॅस नाहीये, हे इलेक्ट्रिक आहे. अच्छा, इलेक्ट्रिक Electric तुमची आपली कचोरी जी आहे ती फ्राय होते. येस. Great. म्हणजे कुठल्याही प्रकारचा हाताचा नाही. touch आपण आणि मसालाही जे बनतो आम्ही ते स्टार्ट टू जोपर्यंत इकडे येतो तोपर्यंत तो नो टच असतो, त्याला हात नाही लागत. नाही. ते इकडे हाताने आम्ही बनवतो. तर मित्रांनो, हायजीनची प्रॉपर काळजी घेतलेली आहे, म्हणून हा ब्रँड इतके वर्ष टिकून आहे मार्केटमध्ये. आणि लोक अगदी इथे शोधत येऊन खातात. मी बघितलेलं आहे की बरेचसे लोक कुठे भेटते मग इकडे जायचं तिकडे Yes. जायचं. मग कोणी म्हणते हा ब्लू बोर्ड आहे, तर तो ब्लू बोर्ड लक्षात ठेवा. तो ब्लू बोर्ड आहे, ती यांची ओळख आहे. मित्रांनो, एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन, यांच्याकडे जैन कचोरी देखील उपलब्ध आहे, पण त्यासाठी तुम्हाला थोडं थांबावं लागेल, ऑर्डर द्यावी लागेल. साधारण मिनिमम किती ऑर्डर घेता तुम्ही जैन? लाईक मिनिमम तरी 15 जर असेल तर, आणि लाईक 1 to 2 hours मध्ये तुम्हाला भेटेल. 15 कचोरीची मिनिमम ऑर्डर द्यायची आहे. 1 ते 2 तासामध्ये तुम्हाला हातात मिळेल. तर आपण एक कचोरी ट्राय करणार आहोत. तर मित्रांनो, माझ्या हातात आलेली आहे द आयकॉनिक शेगाव कचोरी, जी शेगावच्या रेल्वे स्टेशनवर मिळते. अगदी त्यांच्याच वारसाकडून आपल्या हातात आलेली आहे. तर ट्राय करूयात. फर्स्ट बाईट कसा आहे ते सांगतो तुम्हाला. पहिले तुम्ही याचं ओपनिंग बघा, आपण अनबॉक्सिंग करूयात. ही कचोरी आहे आणि याचा जो मसाला आहे ना, असा बॉम्ब ब्लास्ट झाल्यावरती कसा चारी बाजूला चिकटतो,
तसा सगळीकडे चिटकलेला आहे, सगळीकडे विखुरलेला आहे, पसरलेला मसाला आहे. हा तुम्ही बघू शकता, कुठलाही कोपरा सोडलेला नाहीये या मसाल्याने. आणि याच्यासोबत यांनी ही स्पेशल तळलेली मिरची दिलेली आहे. तर एक मिनिट मी ट्राय करू. मसाल्यातच गंमत आहे. जो मसाला आहे त्यामध्ये यांनी जे मसाले वापरलेत, यांचं जे मिक्सचर आहे त्याच्यात खरी गंमत आहे. 18 रुपयाला कचोरी मिळते. दादा, शेगावला किती रुपयाला कचोरी मिळते? शेगावला आता 10 रुपयातच भेटते. शेगावला 10 पण त्याची रुपयाला साईज थोडी छोटी असते. त्याची साईज थोडी छोटी असते. आणि ती ठाण्यात आल्यामुळे 18 रुपयाला झालेली आहे. बट तरी सुद्धा 18 रुपयाला ही कचोरी वर्थ आहे. मिरची सोबत खा किंवा सॉस आहे, सॉस सोबत खा, मस्त आहे. एकदा नक्की येऊन ट्राय करा. तुम्ही नंतर अनेकदा याल, याची मी खात्री देतो तुम्हाला. थँक्यू.